वन्स अगेन वेलकम बॅक टू हर्षूज लाईफस्टाईल. मी आशा करते की तुम्ही सगळेजण स्वस्त मस्त आनंदी असाल. तर आमच्या लवला अजूनही बरं वाटलेलं नाही आहे. लवला अजूनसुद्धा थोडा थोडा ताप येतो आहे, थोडा थोडा विकनेस येतो आहे. लव 2 दिवस झाले काहीच खात नाही आहे, काही नाही आहे. आता काल रात्री आमचा फायनली गणपती बाप्पा बुक झाले आमचे. तर डेकोरेशनचं काम तर चालूच आहे. इथे कंप्लीट हिमालय आमचा कंप्लीट झाला आहे. आभाळ झालेलं आहे थोडंसं. क्लाउड्सचं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा असं क्लाउड्स, हिमालय. आता बाप्पा इथे बसणार आहे, त्यांच्यासाठी पाट वगैरे त्याचं सगळं चालू आहे. पण त्याचबरोबर आता हॉलमधला पसारा तर राहणारच आहे. गणपतीच्या आदल्या दिवशी तो पसारा सगळा आवरला जाईल आणि मग पूर्ण हॉल स्वच्छ केला जाईल. पण त्याचबरोबर आज मी किचनसुद्धा आवरायला काढलेलं आहे. ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मावशी काम करत आहेत, आल्या त्या. आज त्यांना मी पूर्ण फ्रीज रिकामं करून दिलं. हे बघा, सगळं फ्रीजमधलं सगळं काढलं आहे. आता हे सगळं मी क्लीन करेल थोड्या वेळाने. आणि इकडे सगळा पसारा पसारा पसारा, इथे पण सगळा पसारा. खूप सुंदर डेकोरेशन वाटतंय मला ह्या वर्षीचं. तुम्ही पण सांगा कमेंट करून, तुम्हाला पण आवडतंय की नाही. खूपच छान वाटतं. पूर्ण कंप्लीट झाल्यावर पण मी तुम्हाला दाखवेलच. पण हे क्लाउड्स जे बनवलेत ना, इतके सुंदर वाटतात ना हे ढग. त्याच्या लवसाठी मी इथे आलू पराठा बनवला. त्याला बरं नाही आहे, 2च छोटे छोटे बनवले, त्यातला पण त्याने अर्धाच खाल्ला. इथे चपात्या बनवून ठेवल्यात, बटाट्याची भाजी तयार आहे, भात, आमटी, सगळं स्वयंपाक तयार करून ठेवला आहे. आता पटकन जेवण करून आणि मग हे फ्रीजचं जे काय आहे ते सगळं ऑर्गनाईज. आता ऑर्गनाईज नाही मी करत बसणार, मी फक्त फटाफट लावून आणि डम करणार. कारण की नाही, हे बघा, कोल्ड्रिंक आणि ते तर कुशचे मित्र आले, त्याच्यासाठी कोल्ड्रिंक वगैरे आणून ठेवले. मला आता हे पूर्ण क्लीन करायचं आहे. 1 महिन्यापूर्वीच क्लीन केलं. पण प्रॉब्लेम काय झाला, दह्याचं पॅकेट आणलं होतं, ते इथे ठेवलं आणि ते ना लीक होतं. आणि त्याच्यामुळे ते ना तिथून हे सगळं जिथे आपण व्हेजिटेबल्स ठेवतो ना, त्याच्या खाली असं सगळं पडलं होतं. त्याच्यामुळे मला हा फ्रीज आवरायला लागला. तर हॉलमध्ये तर अजून खूप काम चालू, खूप पसारा म्हणजे सगळ्या रूममध्ये. फक्त हॉलमध्ये गणपती डेकोरेशनचं काम चालू आहे, पण त्याच्यामुळे किचनमध्ये, बेडरूममध्ये, देवाऱ्याच्या रूममध्ये सगळी इकडे नुसता पसारा झालेला आहे. तर मला तर मी आज तर ठरवलं आहे की काही झालं तरी किचन क्लीन करून टाकायचं. आणि संध्याकाळी परत मला गणपती बुक झालेला आहे आपला, पण मला ना त्याला थोडेसे कुंदन वगैरे लावण्यासाठी ते आणायला जायचं आहे मार्केटमध्ये. तर आज वेळ मिळाला तर आज, आणि जर नाहीच मिळालं तर कुश आणि मी आम्ही उद्या सकाळी सिटीमध्ये जाऊन ते सगळं घेऊन येऊ. तर इथे ना मी फ्रीज क्लिनिंगसाठी हॅपी प्लॅनेटचा स्प्रे यूज करते. तर हे इतकं सोपं काम आहे ना, म्हणजे स्प्रे करायचा आणि 5 to 10 मिनिट्ससाठी असाच सोडून द्यायचा. इथे लव उभा आहे, त्याला आत्ता थोडंसं बरं वाटतंय. तो आलाय माझ्याकडे, तो म्हणतो मला पेरू खायचं आहे. आणि माझे हात पूर्ण हे माझं चालू आहे क्लिनिंग. तर मी तुम्हाला हे दाखवत होते की आता तुमच्यासमोर मी स्प्रे केला होता. आता हे बघा, हे खाली पण बघा तुम्ही, हे स्प्रे केलेलं आहे. पण स्प्रेमुळे ना, हे बघा, मी फक्त एक हात असा हे करते, बघितलं, इतकं सुंदर प्रोडक्ट आहे. आणि स्क्रबरने थोडंसं हलकंसं असं घासून पटकन आपला फ्रीज असा मस्त क्लीन झालेला आहे. आणि मग क्लीन झाल्यावर मग मी पटापट त्याचे सगळे कंपार्टमेंट लावून आणि ऑर्गनाईज नाही केला, पण ज्या काही वस्तू होत्या त्या व्यवस्थित अशा ठेवून झाल्या आणि आपला फ्रीज डन आहे. फ्रीज क्लीन करत होते तोपर्यंत डेकोरेशनला हेल्प करण्यासाठी कुशचे फ्रेंड्स आलेत. दाखवते मी, पप्पा पण आलेत. हे बघा, कुशचे फ्रेंड्स आलेत, पृथ्वीराज आणि साई. हे सगळे कुशचे स्कूल फ्रेंड्स. तर ते पण डेकोरेशनसाठी थोडी हेल्प करत आहेत. इकडे पप्पा आलेत लवला भेटायला, लवला भरून आहे. संध्याकाळची वेळ आहे, लवला भूक लागली. दुपारची बटाट्याची भाजी उरलेली, त्याचे मी त्याला मस्तपैकी गरमागरम वडे दिले आणि त्याच्यासोबत तो चपाती खातो आहे. कारण की म्हटलं की नको उगाच ब्रेड. आणि तेच थोडीशी भाजी उरली होती, तर त्याचं मी सँडविच किंवा ब्रेड पकोडा म्हणू शकतो आपण, ते पण फ्राय करते. हे बघा, थोडीशी आता एवढीच भाजी उरली आहे, याच्यामध्ये भाजीचं फिलिंग केलं आहे आणि ते पण तळते. आता हे होईल
कुश नाही खाणार, सॉरी कुश डाईटवर आहे, त्याचे पप्पा खातील आणि मला काही नाही, मला चपात्या आहेत तर मी चपात्यांचंच काहीतरी चुरमा वगैरे असं करून खाणार आहे. तर हेच आहे आमचं आजचं डिनर. तर मी आणि कुश आम्ही आता बाहेर पडलो आहे. मला काही सामान आणायचं आहे, त्याचबरोबर गणपती सजवण्यासाठी सुद्धा काही सामान आणायचं आहे, जसं वगैरे असं मुकुट सजवायला. तर ते आता आमच्याच एरियातल्या आधी एका शॉपमध्ये जाऊन बघतो, तिथे जर आम्हाला भेटलं तर वेल अँड गुड, जर नाही भेटलं तर मग सिटीमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. तर पटकन 10 मिनटात तिथे जाऊन येतो आणि बघू मग पुढे काय ते. तर आम्ही ना मॅचिंग सेंटरमध्ये गेलो होतो. तर मला तर एक साडी म्हणजे मी घेतली होती, त्याच्यावर डिझायनर ब्लाऊज घेतलं होतं, पण ते ना खूप लूज आहे आणि खूप असं ना जाड कपडा आहे त्याचा. तर त्याच्यासाठी मला एक ऑप्शन म्हणून एक दुसरा मी कपडा घेत होते, की हे नाही झालं तर ॲटलीस्ट मी स्टिच तरी करून घेईन. आणि त्याचबरोबर ह्या शॉपमधून आम्हाला ना गणपतीसाठी सुद्धा कपडा घ्यायचा होता. म्हणजे दरवर्षी मी ना गणपती बाप्पांना धोतर नेसवते, तर त्याच्यासाठी सुद्धा मी कपडा शोधत होते आणि मला जो कलर हवा होता तो ह्या मॅचिंग सेंटरमध्ये आम्हाला भेटला. मग तिकडनं हे सगळं घेतलं आणि मग मी माझ्या फ्रेंडच्या शॉपवर गेले. तिचं टेलरिंगचं शॉप आहे. मग तिला पण तेच सांगितलं की डिझायनर ब्लाऊज अल्टर करून जर व्यवस्थित झालं तर ठीक आहे, नाहीतर मग मला नवीनच ब्लाऊज तू स्टिच करून दे. आणि तिथे ती मेजरमेंट वगैरे घेत होती, तोपर्यंत मी बघितलं की तिच्याकडे पॅचेस पण होते. मग मी म्हटलं इकडे तिकडे जाण्यापेक्षा तिच्याकडनंच आम्ही पॅचेस वगैरे घेतले. तर गाईज मी इतका पटापट चालत आलो आहे, पण मग मी बघा एकदम आरामात एकदम हलत डुलत येते मागे. दिसते का तुम्हाला? चल आणि आम्ही घरी नाहीये ह्या गोष्टीचा पुरेपूर फायदा लवने घेतला. कसा? मस्तपैकी कुरकुरे खात एन्जॉय करून. थक गई मैं तो थक गई. आहे ना आमच्या इथे जे नगरसेवक आहेत ना, दुसऱ्या एरियातले आहेत ते, पण खूप जवळचे फॅमिली रिलेशन्स असल्यासारखे. तर त्यांच्या इथे दरवर्षी काही ना काहीतरी खूप सुंदर आणि मोठा असा देखावा असतो. तर मागच्या वर्षी खंडेराव महाराजांचं होतं, तर तेव्हासुद्धा भाऊजींनी आणि यांनी दोघांनी मिळून ना खूप प्रचंड मोठी अशी तलवार आणि जडवाली तलवार बनवून दिली होती. आणि ह्या वर्षी तिथे ना वृंदावनचं देखावा आहे, तर त्यासाठी यांनी ना हे बघा असं सुदर्शन चक्र बनवलेलं आहे. तर त्यांनी बनवून आणलंय सुदर्शन चक्र आणि आता मला हे असे डायमंड्स लावायचे. तर मग आता माझं तेच काम चालू आहे. मी ही अशी लेस आणली आहे डायमंडची आणि मग ती मला पूर्ण अशी चालू आहे माझं काम याच्यावरचं. आणि त्याचबरोबर ना सुदर्शन चक्राबरोबर ना बासरी पण आहे. खुश बेटा बासरी घे रे. ते बघा ही अशी बासरी पण, ही पण खूप वजन आहे बासरीला पण. तर ही अशी बासरी आहे. तर बासरीवर सुद्धा मला इथे पॅचवर्क आणि डायमंडच्या लेसने इथे असं सगळं वर्क करायचं आहे. ही अशी बासरी, नंतर इथे लटकन लावून मोरपंख वगैरे असं सगळं लावायचं आहे. तर सुंदर अशी बासरी पण दिसणार आहे. मस्तपैकी सुदर्शन चक्र आणि बासरी. आता मी याच्यावर काम चालू आहे माझं. असे डायमंड्स इथे लावते, इथे सुद्धा वर्क करायचं आहे. तर हे पूर्ण झालं की मी परत तुम्हाला दाखवते. उद्या आपल्याकडे बाप्पा येणार आहेत, तर बाप्पांच्या स्वागतासाठी सगळं घर स्वच्छ पाहिजे. आणि बाहेरचा पोर्च पण माझ कुश आणि त्याच्या पप्पांनी सकाळी पूर्ण बाहेरचं शेड आहे आपलं, ते पूर्ण त्याचे सगळे जाळे वगैरे काढून ह्या सगळ्या नेट्स साईडच्या सगळं स्वच्छ धुवून घेतलं. तर आज हरतालिका आहे, माझा तर उपवास असणार आहे, पण तरीसुद्धा नाश्त्यासाठी सकाळी काहीतरी गोडाचं करावं म्हणून मग मी मस्तपैकी असा शिरा बनवला आहे, गोड शिरा. आता कुश करेल. कुश अगदी थोडासा खातो. कुशसाठी त्याचं डाएट वेगळं असतं, त्याचे स्प्राउट्स वगैरेच तो शक्यतो खातो. पण मग हे आता कुशचे पप्पा थोडासा खातील आणि प्रसादासारखं कुशसुद्धा थोडासा खाईल. गणपती बाप्पांचं डेकोरेशन आता फायनल स्टेजला आहे आणि घाई असल्यावरच आपल्याकडनं गडबड होते आणि कुशकडनं पण तेच झालं. त्याच्या हातून कलरचा डब्बा निसटला आणि संपूर्ण सेंटर टेबलवर, लादीवर तो जे डेकोरेशन करत होता त्याच्यावर सगळीकडे कलरच कलर झाला. आणि इथे आरू आली होती, इलेक्ट्रिशियन आलं होतं, लाईटचे जे काही फायनल चेकिंग्स आहेत ते सगळं चेक करण्यासाठी. तर इथे कुशचे पप्पा, लव, कुश सगळ्यांचं जेवण चालू आहे. बटाट्याची भाजी, डाळ, भात, चपाती मस्तपैकी.
आणि त्याचबरोबर आता 12 वाजता मला सुद्धा फराळाचं करायचं आहे. हरतालिकेचं आमच्याकडे दिवसभर काही खात नाही, पण 12 नंतर आम्ही फराळाचं खातो. ते तुम्हाला दाखवते. कुशला खिचडी आवडते म्हणून कुशसाठी थोडीशी साबुदाण्याची खिचडी केली. मी काही साबुदाण्याची खिचडी खात नाही. आणि मी इथे माझ्यासाठी बटाटा आणि शेंगदाणे बॉईल करून ते फोडणी दिली तुपावर. बाहेरची लाईटिंग झाली आहे. किती छान वाटतं ना. मला तर हे खूप आवडतात. गणपतीचे दिवस, दिवाळीचे दिवस, दसऱ्याचे दिवस किती सुंदर वाटतं. मस्त. घरात पण थोडासा पसारा आहे, बट फायनली आमचं डेकोरेशन कंप्लीट झालं आहे. हार्डली 5% काहीतरी बाकी असेल, पण तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला लाईट बंद करून सुद्धा दाखवते. बघा असे क्लाउड्स आणि हिमालय पर्वत. इथे सेंटरला आपला गणपती बाप्पा असणार आहे आणि खाली ही मस्त अशी लाईट. आणि मी तुम्हाला दाखवते बघा, इथून असं वॉटरफॉल किंवा गंगा गंगा बनवली आहे. गंगेचा प्रवाह मस्त असं इकडनं असा जातो. मग गणपती बाप्पांच्या खालून, हे बघा, गणपती बाप्पांच्या खालून असा जाऊन आणि फायनली इकडे येतो. आता हे थोडंसं कवरअप करायचं बाकी आहे, म्हणजे हार्डली 5%. मी जसं म्हणाले ना तुम्हाला, 5%च काम बाकी आहे. आता गणपती बाप्पांचं डेकोरेशन ऑलमोस्ट फायनल स्टेजला पोहोचलेलं आहे. थोडाफार पसारा आहे. रात्रही भरपूर झालेली आहे, उशीर झालेला आहे, सगळेजण थकलेले. तरीसुद्धा आम्ही जागून आणि सगळं स्वच्छ करणार, सगळं मस्त क्लीन आणि टायडी अप करणार आहे. कारण की सकाळी आपल्याला फ्रेश मूडमध्ये उठायचं आहे. आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत. त्यांना हसत मुखाने, आनंदाने आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि तुम्ही आजचा हा व्लॉग संपूर्ण बघितला, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. तुम्हाला जर आपला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असो.